मध्ये जवळपास आपण 50% आपला सिलेबस कव्हर केलेला आहे आणि आता आपण घेतोय प्रॅक्टिकल. तर प्रॅक्टिकल नंबर 1 आणि 2 म्हणजे कंबाईन प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफिकेशन ऑफ वीड्स. ओके, आयडेंटिफिकेशन ऑफ वीड, दिस इज आवर प्रॅक्टिकल. इट इज नॉट कम्प्लिटेड विदिन वन प्रॅक्टिकल. एका प्रॅक्टिकल मध्ये संपणार नाहीये. टोटल 60 ते 65 स्लाइड्स आहेत. देअर आर 60 to 65 स्लाइड्स आर देअर अँड सो इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू कम्प्लीट विदिन वन प्रॅक्टिकल. ओके, आज निम्म होईल आणि राहिलेलं नेक्स्ट वीक मध्ये मी कव्हर अप करेन. सो आयडेंटिफिकेशन ऑफ weeds. Okay, so now I will move one by one. So in identification of weeds, okay, so I will show you the photograph of weed and information related with that particular weed. मी तुम्हाला एक 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 weedचा फोटो होणार आणि त्या फोटोच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. यू हॅव टू वॉच द फोटोग्राफ and whatever the informations I am explaining you have to listen that information. Okay, like this way. Okay, actually this identification of weed, if the college is early started, then I have give the information of this identification of weed on the field. Okay, जर हे कोरोना नसतं किंवा कोविड नसतं, प्रॅक्टिकल फील्ड वर झाला असतं, तुम्हाला फील्ड वर फिरायला नेलं असतं आणि फील्ड मध्ये एक एक वीड हाताने उपटून त्याच्याविषयी माहिती सांगितलेली असती. पण आता हे कोविड असल्यामुळं आणि तुम्ही कॉलेजवर येऊ शकत नसल्यामुळं मी तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवतोय आणि या फोटोग्राफ्स वरनं तुम्हाला वीड बघायला मिळेल. आणि नंतर ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाचाल, फील्डमध्ये, when you are walking into your field or your farm, then you can identify that particular weed. त्यावेळेस तुम्हाला ते वीड आयडेंटिफाय होईल. आता ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही ऑप्शन, because this is the lockdown period and COVID period, we don't have any options. That's why I have explained the weeds with the on the PowerPoint presentation. Okay, so before going to start the practical, the first and second practical, you have to compulsory identify the weed. And if you are not identify the weed clearly or completely, then you cannot understand how to control that particular weed. जर तुम्हाला वीडच व्यवस्थित आयडेंटिफाय करता नाही आलं तर तुम्ही ते कंट्रोल कसं करणार? ओके, so first step, you have to identify the weed. Okay. Its season, its association, its propagation, and then you will have an idea how you can control that particular weed. Okay, so it's our exercise number 1 and 2, identifying of weed. Okay, so we will start from the first one. So while attending this practical, you have to constantly monitor the leaf size, leaf color, stem color of the weed and understand how the weed is look alike. तुम्हाला आता हे प्रॅक्टिकल शिकवताना तुम्ही त्या झाडाचं पान बघायचं, स्टेमचा कलर बघायचा किंवा फ्लावरचा कलर बघायचा आणि त्याच्यावर समजून घ्यायचं की हे वीड कसं दिसतं. आणि ते नंतर फील्डवर ज्यावेळेस तुम्ही फिरचाल तुमच्या शेतामध्ये, आजूबाजूला किंवा गावामध्ये, त्यावेळेस ते वीड तुम्हाला गोळा करायचा आणि वीड अल्बम बनवायचा. हाऊ यू कॅन प्रिपेअर अ वीड अल्बम, आय विल एक्सप्लेन इट लेटर ऑन. एक वीड अल्बम कसा बनवायचा ते मी तुम्हाला पुन्हा सांगेन, एक्सप्लेन करेन. आधी वीड आयडेंटिफाय करा. आफ्टर दॅट आय विल एक्सप्लेन यू हाऊ यू कॅन प्रिपेअर अ वीड अल्बम. नंतर मी तुम्हाला सांगतो वीड अल्बम कसा बनवायचा असतो, ते तुम्ही तुमच्या घरीच बनवायचा. आणि वेन यू आर कमिंग टू द कॉलेज आफ्टर दिस लॉकडाऊन इज ओव्हर, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला याचाल 1 महिना 1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर, त्यावेळेस येताना सोबत घरूनच वीड अल्बम बनवून आणायचा आहे. ओके, तर वीड अल्बम बनवायच्या अगोदर तुम्हाला वीड कळलं पाहिजे, कुठलं कसं आहे आणि कसं ओळखायचं ते. सो फर्स्ट वीड दॅट इज पार्थ चट्टा. लोकल नेम आहे पार्थ चट्टा. ओके ओके, ट्रायथिमिया प्रोटॅलस्ट्रियम. ओके, ट्रायथिमिया प्रोटॅलस्ट्रियम, इट बॉटनिकल नेम आहे. इंग्लिश नेम आहे हॉर्स पर्सनेल. ओके, आणि सीझन आहे खरीप. खरीप सीझन मध्ये हे पार्थ चट्टा दिसून येतं. ओके, पानं जर तुम्ही जी बघितली तर गोलाकार आहेत, सर्क्युलर पान आहे, पसरट पानाचे वीड आहे, म्हणजे इट इज अ ब्रॉडली फीड. आणि जर तुम्ही त्याची स्टेम बघितली व्यवस्थित मायन्युटली तर इट इज अ समवॉट रेडिश ब्राउन इन कलर. तर तांबडी ब्राऊन इन कलर मध्ये स्टेम दिसून येते आणि हे शक्यतो खरीप सीझन मध्ये दिसतं. क्रॉप असोसिएटेड वीड आहे, व्हेजिटेबल, राईस, गार्डन्स किंवा ड्रायलँड क्रॉप मध्ये, भाजीपाल्याच्या पिकामध्ये, भातामध्ये किंवा गार्डन्स मध्ये, जिथं बाग असेल, आंबा, चिकू, पेरू अशी ऑर्चर्ड्स मध्ये हे दिसून येतं बऱ्याच वेळा. ओके, कॉमन वीड आहे, इट इज फाउंड ऑल ओव्हर द फील्ड. एकदम नॉर्मल वीड आहे, बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. आणि
PROPA means propagation. Propagation म्हणजे इट्स रिप्रोडक्शन इज फ्रॉम द सीड. ह्याचं जे रिप्रोडक्शन किंवा मास मल्टिप्लिकेशन होतं ते वाया सीड न होतं. ओके, ठीक आहे. तर पहिलं वीड मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, पार्थ चठ्ठा. लाईफ सायकल अॅन्युअल आहे. अॅन्युअल मध्ये 3 ते 3.5 महिन्यामध्ये ह्याची लाईफ सायकल कम्प्लीट होते. ओके, तर मी तुम्हाला इंग्लिश नेम पण दिलं, बॉटनिकल नेम पण दिलं, सीझन, क्रॉप असोसिएटेड सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वीड कडे आपण जाणार आहोत. ओके, तुम्ही आधी वीड ऑब्झर्व करा, नंतर हळूहळू मी एक 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 एक्सप्लेन करत जाईल. ओके, आघाडा. ओके, आघाडा. आघाडा जर तुम्ही पाहिला असेल तर रिलिजियस मध्ये म्हणजे देवाला व्हायला पण वापरतात. ओके, गणपतीला पण वापरतात किंवा आपले जे एस्थेटिकल व्हॅल्यूज असतात फेस्टिवल्स मध्ये पण, जशी हराळी गणपतीला वाहिली जाते तसं आघाडा हॅव्हिंग अ रिलिजियस पर्पज, याचा रिलिजियस पर्पज पण आहे. ओके, आघाडा. ओके, ऍसरॅन्थिया ऍस्पेरा. ओके, ऍसरॅन्थिस ऍस्पेरा हेच बॉटनिकल नेम आहे. लाईफ सायकल अॅन्युअल आहे. इट विल अपडेट देअर लाईफ सायकल विदिन 3 to 3.5 month. 3 ते 3.5 महिन्यामध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करतं. इंग्लिश नेम आहे प्रिकली. EN म्हणजे इंग्लिश नेम, मी शॉर्टकट वापरलेली आहे. EN मीन्स इंग्लिश नेम, प्रिकली. सीझन, खरीप सीझन मध्येच आघाडा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. क्रॉप असोसिएटेड बंड्स अँड रोड साइड. फील्ड मध्ये एवढं जास्त येत नाहीये, बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला बंड्स और ऑन द रोड साइड क्रॉप असोसिएटेड म्हणजे कुठे येतं. ओके, प्रोपॅगेशन बाय द सीड्स. इथे तुम्हाला त्याचे स्पॅक्युलेट दिसत आहेत, तुरे आलेले. एका साईडला स्पॅक्युलेटचा मी सेपरेट फोटो दिलेला आहे. आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, EI मीन्स इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. रिलिजियस पर्पज म्हणजे मी सांगितलं देवाला वाहण्यासाठी. ओके, आणि मेडिसिनल, ज्यूस अगेन्स्ट द स्कॉर्पियन बाईट. जर तुम्हाला विंचू चावला असेल तर त्याच्या विषावर उतारा म्हणून जिथं विंचू चावलाय तिथं यू हॅव टू क्रश द आघाडा, क्रश करायचा आणि त्याचं जे लिक्विड आहे त्याचं ज्यूस ते त्या स्कॉर्पियन बाईट जिथं चावलाय तिथं टाकायचं. विषबाधा जास्त होत नाही, थोडासा रिलीफ भेटतो. ओके, इन ओल्ड टाइम्स जुन्या काळी लोक वापरायची. आजकाल विंचू चावला तर लोक डायरेक्ट इंजेक्शन देतात, म्हणजे जास्त विष भिनत नाही. जुन्या काळी इंजेक्शन नव्हती त्यावेळेस लोक आघाड्याचा ज्यूस वापरत होती. ओके, सो इट विल हॅव्हिंग अ मेडिसिनल ऍज वेल ऍज रिलिजियस युजेस. ओके, तर मेडिसिनल ऍज वेल ऍज रिलिजियस पर्पजेस मध्ये सुद्धा हा वापरला जायचा आघाडा. ओके, पानाची जर साईज बघितली तर तुम्ही लहान आहे, पानं काही जास्त मोठी नसतात आणि स्पाइकलेट जे आहे ते येलोविश व्हाईट कलरचं दिसतंय. ओके, आघाडा. तर तुम्ही आघाडा पण गोळा करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला, शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तो तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. ओके, देन नेक्स्ट वीड इज रेशीम काठा. ओके, रेशीम काठा नेम आहे रेशीम काठा, कारण की त्या काठे असतात, ते जे फुल दिसतंय व्हाईट कलरचं ते टोचतं. रेशीम काठा. ओके, रेशमी काठा और रेशीम काठा. ओके, अल्थरनेरिया ट्रायजेड्रा. ओके, अल्थरनेरा ट्रायजेड्रा बॉटनिकल नेम आहे. ठीक आहे, लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, अॅन्युअल म्हणजे 3 ते 3.5 महिन्यामध्ये जी लाईफ सायकल कम्प्लीट होते. ओके, बाय अॅन्युअल म्हणजे ज्याला एक वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त लागतं टाइम त्याला आपण बाय अॅन्युअल म्हणतो. आणि जे मोर दॅन 2 years लागतात दॅट्स वी आर कॉल्ड एज अ पेरिनियल, त्याला आपण पेरिनियल वीड्स म्हणतो. सो इट इज अ अॅन्युअल वीड. सीझन आहे खरीप अँड रब्बी. सो रेशीम काठा कॅन बी फाउंड इन खरीप एज वेल एज रब्बी सीझन. क्रॉप असोसिएटेड वेस्टलँड और रोड साइड. शक्यतो रस्त्याच्या कडेला, माळरान रिकाम्या जमिनीमध्ये येतो. गार्डन क्रॉप्स म्हणजे बागामध्ये, ऑर्चर्ड्स मध्ये. लक्षात ठेवा, इट कॅन बी ऑल्सो ग्रोन इन टू द फील्ड ऑल्सो. म्हणजे असं नाहीये की हे वीड जे आहे ते फील्डवर येत नाही किंवा क्रॉप ज्वारी बाजरीमध्ये येत नाही. इट कॅन बी ग्रोन इन अ फील्ड ऑल्सो, बट मॅक्सिमम पॉप्युलेशन इज ऑब्झर्व इन अ वेस्टलँड, रोड साइड और गार्डन क्रॉप्स. प्रोपॅगेटेड बाय द सीड. ओके, सीड थ्रूच प्रोपॅगेटेड होतात. आणि फॉर्डर फॉर कॅटल बिफोर फ्लावरिंग. जनावराला चारा ग्रीन पावडर म्हणून तुम्ही देऊ शकता, बट इट शुड बी रिमूव्ह बिफोर फ्लावरिंग, बिकॉज आफ्टर फ्लावरिंग इट विल हॅव्हिंग अ स्पाइक. फ्लावरिंग नंतर ते जो फ्लावर आहे ना तिथं काटे येतात आणि जनावरांच्या जिभेला टोचतात, मग जनावर खात नाही. त्यामुळे जर रेशीम काठा तुम्हाला जर जनावराला खायला घालायचा असेल तर फ्लावरिंगच्या आधी तो जनावराला खायला घालावा लागतो. त्याला एकदा काटे आले फ्लावरिंग नंतर की ते जनावराला खायला घालता येत नाही. हार्वेस्टिंग करताना, कट करताना सुद्धा आपल्या हाताला टोचतात, कारण त्याचं नावच आहे रेशीम काठा. ओके, ठीक आहे. सो नाव
इट इज आय विल मूव्ह टुवर्ड्स द इथं पान बघा. ओके, ओव्हल शेप आहे, लंबवर्तुळाकार पान आहे, एक मिड ड्रिप आहे आणि त्याची स्टेम आहे ती ग्रीनिश ब्राऊन आहे, थोडीशी ब्राऊन ग्रीनिश ब्राऊन कलरची स्टेम आहे. ओके, रेशीम काटा, तर त्याचं जे व्हाईट कलरचं फ्लावर आहे त्याला जे काटे असतात त्यामुळे तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होऊ शकतं की ह्या रेशीम काठा आहेत. ओके, मी पीपीटी पण ग्रुपवर शेअर करीन, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट नेम आहे तांदुळजा. ओके, लोकल नेम आहे तांदुळजा. Amaranthus foliaceus is the botanical name of Tanduja. You have it as a leafy vegetables. Okay, in our daily diet. जशी आपण मेथी, शापू, कोबी, कॉलीफ्लॉवर ही भाजी खातो, तशीच तांदूळजा जी आहे ही भाजी म्हणून लोक खातात बऱ्याच वेळा. ओके, सो लोकल नेम तांदूळजा, इट इज ऍक्ट एज अ लिफी व्हेजिटेबल. भाजी म्हणून कदाचित तुमच्या आईनं बनवली असेल, तुम्ही खाल्ली पण असेल. ओके, जशी मेथीची भाजी लागते तशीच लागते ही पण तांदूळजा. तांदूळजा अमॅरॅन्थस पॉलिगॅमस, लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, अॅन्युअल म्हणजे 3 ते 3.5 महिन्यामध्ये त्याची लाईफ कम्प्लीट होते. सीझन आहे खरीप अँड रब्बी, दोन्ही सीझन मध्ये दिसून येतं, खरीप ॲज वेल एज रब्बी सीझन. क्रॉप असोसिएटेड कल्टिवेटेड अँड गार्डन क्रॉप्स, म्हणजे बाजरी, तूर, मूग, मका, उडीद असल्या पिकांमध्ये पण उगवून येतं. ओके, आणि गार्डन क्रॉप्स मध्ये पण उगवून येतं. ओके, जिथं बागा असतात. ओके, प्रोपॅगेटेड बाय द सीड्स, सीड थ्रू प्रोपॅगेटेड होतं. आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज अ लिफी व्हेजिटेबल. ओके, भाजी म्हणून पण वापरू शकता. लिसन, वन पॉइंट आय हॅव टू एक्सप्लेन. तांदूळजा इज नॉट अ कल्टिवेटेड व्हेजिटेबल. ओके, इट इज अ वीड, बट द पीपल आर युझिंग ऍज अ व्हेजिटेबल. तांदूळजा शेतकरी भाजी म्हणून लावत नाहीत शेतात, म्हणजे जसे मेथीची लागवड करतो, कोबीची लागवड करतो, कॉलीफ्लॉवरची करतो, असं लोक लावत नाहीत. हे वीड म्हणून शेतामध्ये उगवून येतं. शेतकरी ते उपटतात, त्याची पेंडी बनवतात आणि मार्केटमध्ये नेऊन विकतात. ओके, I don't know why the people are not, or agriculture universities have not the having work related with the तांदूळजा. विद्यापीठांना किंवा शेतकऱ्यांनी पण कुणी असा का नाही विचार केला, जर आपण तांदूळजा वी आर कल्टिवेटेड ॲज अ कमर्शियल व्हेजिटेबल, कमर्शियल व्हेजिटेबल सारखं जशी मेथीची लागवड करतात तशी तांदूळाची जर लागवड केली तर एक भाजी म्हणून सुद्धा मार्केटमध्ये लॉन्च करता येईल आणि लोक ती लावून, शेतकरी लावून त्यातनं पैसे मिळू शकतात. लोक वीड म्हणून गोळा करतात आणि भाजी म्हणून विकतात मार्केटमध्ये. तर तांदूळाचा जे स्पाइकलेट आहे, जो तुरायावरचा, तो दिसतोय तुम्हाला, येलोविश ऑफ व्हाईट कलरचा असतो. ओके, आणि पान जे असते ते पसरट आणि मोठं असते. लक्षात ठेवा, पीपीटी मध्ये फोटो बघताना इमेज स्ट्रेच झालेली आहे, मी फोटो असा लांबवलाय मॅच होण्यासाठी स्क्रीनला, त्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटताना थोडंसं मोठा वाटेल, एवढं पान मोठं नसतं, ठीक आहे, पण ते इमेज थोडीशी स्ट्रेच होती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन बनवल्यानंतर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे काठेमाथ. ओके, लोकल नेम, नेक्स्ट वीड इज काठेमाथ. अमॅरॅन्थस स्पिनस. ओके, अमॅरॅन्थस स्पिनस, लाईफ सायकल अॅन्युअल. ओके, आणि इंग्लिश नेम आहे स्पिनस पाइन अमॅरॅन्थस. ओके, ऑल सीझन मीन्स खरीप, रब्बी, समर, इट इज ऑब्झर्व्ड इन ऑल द सीझन. प्रोपॅगेटेड बाय द सीड. ओके, सीड थ्रू प्रोपॅगेटेड होते. क्रॉप ऑस्टेटेड, कुठे जास्त दिसून येतं, वेस्ट लँड ऑर रोड साइड, रस्त्याच्या कडेला किंवा जे अनकल्टिवेटेड लँड आहे, जे कुठलंच क्रॉप लावलेलं नाही तिथं. इट इज ऑल्सो लिफी व्हेजिटेबल, ह्याची पण भाजी लोक बनवतात. आपल्याकडे नाही वापरली जात, बट इन रुरल एरिया और इन ट्रायबल एरिया, म्हणजे आदिवासी लोक जे आहेत हे जी भाजी खातात. आपल्याकडे कॉमनली तांदूळचे लोक खातात, पण काठेमाद इतकं खाल्लेला मी काय बघितलेलं नाहीये. पण आदिवासी भागामध्ये, रुरल किंवा ट्रायबल एरियाज मध्ये ही जी भाजी बनवून खाल्ली जाते काठेमादची पण. ओके, तर अमॅरॅन्थस स्पिनस, लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, आणि वेस्टलँड आणि रोड साइडवर दिसून येतं बऱ्याच वेळा. इट इज अ लिफी व्हेजिटेबल. ओके, तर इथं फोटो तुम्हाला दिसतोयच. जर तुम्हाला वीडचा फोटो क्लिअर येत नसेल, सो यू कॅन ऑल्सो सर्च ऑन गुगल ऑर युट्यूब. तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. जर काय होतंय, पीपीटी मध्ये थोडस ब्लर होते इमेज किंवा फोटो स्ट्रेच केल्यामुळे, ठीक आहे. ओके, आणि इफ यू हॅव नॉट अंडरस्टँड एनी वीड, जर एखादं वीड कसं आहे किंवा काय आहे किंवा हे कुठलं आहे, तर तुम्ही त्याचा मला फोटो पाठवा, किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांना पण विचारू शकता. आता ज्यांचे आई वडील शेतकरी आहेत, त्यांनी वर्षानुवर्ष हे गवतं बघितलेली असतात, तर ते तुम्हाला लगेच सांगतील, बाबा हे आवीडचं हे नाव आहे, हे पात्रे आहे, हे हराळ आहे, हे लवाळ आहे, हा काटेमात आहे, तांदूळ आहे, लगेच सांगतील. त्यामुळे जर तुम्हाला एखादी वीड समजलं नाही, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा दाखवू शकता घरच्या घरी आणि त्यांच्याकडून समजून घेऊ शकता. आणि तरी पण नाही कळलं तर मग मला फोटो पाठवा, त्यात आपण
समजू शकते तुम्हाला वीड आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लोकल नेम कोंबडा. ओके, सिलोसिया अर्जेंटिया. ओके, सिलोसिया अर्जेंटिया कोंबडा, ज्याला आपण कॉक्सकॉम म्हणतो. ठीक आहे. आता ह्याला कोंबडा का म्हणतात तर इफ यू हॅव ऑब्झर्व्ड द स्पाइकलेट, त्याचा तुरा बघितला, इट विल हॅव्हिंग अ पिंकिश शेड ऍट द टॉप अँड व्हाईटिश कलर ऍट द बॉटम. पिंक कलर जो आहे तो वर असतोय आणि खाली पांढरा असतोय. तर कोंबड्याच्या डोक्यावर जसा तुरा असतो, ओके, कोंबड्याच्या डोक्यावर जसा लाल कलरचा तुरा असतो, तसं हे जे वीड आहे ह्याचं जे फ्लावर आहे इट इज अ पिंकिश इन कलर. एक लाल पिंक कलरचं दिसतं आणि त्यामुळं म्हणजे खूप चांगलं आणि सुंदर दिसतं. जे तुम्हाला फोटोमध्ये दिसते, इट इज लुकिंग हॅव्हिंग अ ब्युटिफुल कलर. दॅट्स वाय लोकांनी ह्याला कोंबडा असं नाव दिलंय. हा लोकल नेम आहे, म्हणजे ग्रामीण भागाचा शब्द आहे. ओके, तर इंग्लिशमध्ये कॉक्सकॉम, कॉक्सकॉम इंग्लिशमध्ये पण कोंबड्याचा तुराच म्हणलं जातं कॉक्सकॉम. लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, सीझन आहे खरीप. ओके, आणि क्रॉप ऑसेटेड रेड अँड ड्रायलँड, म्हणजे मुरमाड जमीन, लालसर लेड्रॅटिक सॉइल आणि ड्रायलँड जिथं पाऊस कमी पडतो त्या भागात जास्त दिसून येतो. प्रोपेगेटेड थ्रू सीड. ओके, आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट लिफी व्हेजिटेबल, फ्लावर फॉर फॉडर. ओके, अँड सम प्लेसेस some people so that sowing is done of this कोंबडा as an ornamental purpose in gardens. काही लोक त्यांच्या बागेमध्ये हे लावतात ऑर्नामेंटल पर्पज, कारण की ह्याचा जे फ्लावरचा कलर आहे तो खूप छान आणि सुंदर दिसतो, पण ऑर्नामेंटल पर्पज मध्ये पण लावतात. ओके, सो ह्याची भाजी बनवतात. मी बघितलेलं नाही की लोक जास्त खातात, आदिवासी लोक किंवा ट्रायबल एरियातली लोक खात असतील, आपल्याकडे काही एवढी खाल्ली जात नाही. आणि फ्लावर आणि फॉडर चारा म्हणून पण वापरलं जातं. इट इज अ नॉक्सियस वीड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. हे एक नॉक्सियस वीड आहे, हे कंट्रोल करायला खूप डिफिकल्ट जातं. जर तुम्ही, इट इज अ लाईक अ श्रब, झुडपासारखं असते, ग्रोन अप टू द हाईट ऑफ 5 to 6 feet, 5 ते 6 फूट उंच वाढतं. आणि जर तुम्ही हाताने उपटायला गेला तर ते तुटून येतं आणि पुन्हा फुटून येतं. दॅट्स वाय इट इज अ नॉक्सियस वीड. हे थोडस कंट्रोल करायला अवघड आहे. I will explain its biology in our practicals. ओके, ह्याची बायोलॉजी कशी असते, हे कसं उगवून येतं, हे किती करतं, काय असतं ह्याचं सगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये सांगेन. ओके, आता काही ह्याच्यावर डिटेल बोलत नाही, आता सध्या फक्त आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे. तर कॉक्सकॉम कोंबडा कसा ओळखायचा, तर त्याच्या फ्लावरच्या कलरवरून ओळखायचा. अतिशय सोपा आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर रुई. ओके, कोलोट्रिपस जिंजिनेटा. ओके, कोलोट्रिपस जिंजिनेटी हा जो आहे रुई. आता रुई सगळ्यांनी बघितली असेल. आपल्या कॉलेजमध्ये पण आपला जो क्रॉप कॅफेटेरिया आहे, तर त्या जे खाली झाड आहे लिंबोळीचं, त्याच्या तिथं पण रुईची पान आहे. ओके, आणि रुई असं नाही की कुणी पाहिलेलं नाहीये, सगळ्या मुलांनी मुलींनी पाहिलं असेल रुई. पानावरून ओळखता येतं, पस्तरट आणि एकदम ब्रॉड पान असते आणि त्यामध्ये एक चीक बाहेर पडतो, लाईक अ मिल्की सबस्टन्स. पान तोडल्यानंतर त्यातनं एक दुधासारखा एक स्टिकी किंवा एक मिल्की सबस्टन्स बाहेर पडतो, त्याच्यावरून आपल्याला कळतं हे रुई आहे. ओके, तर रुईचं पान मोठं असतं, सगळ्यांनी पाहिलं असेलच. ओके, तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूला शेतामध्ये सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. लाईफ सायकल आहे पेरेनियल. पेरेनियल म्हणजे इट विल इयर्स आफ्टर इयर्स. हे काय संबंध नाही, 2 महिने 3 महिने नाही, वर्षानुवर्ष बांधावर राहतं. ओके, ठीक आहे. कोलोट्रिपस जिंजिनेटिया इंग्लिश नेम आहे स्वालन वॉर्ट. ओके, स्वालन वॉर्ट. सीझन, ऑल सीझन, सीझन मध्ये दिसून येतं, कारण की पेरनेल बीड आहे. प्रोपेगेटेड सीड, सीड थ्रू प्रोपेगेटेड होतं. क्रॉप ऑसेटेड येतं. वेस्टलँड और रोड साइड, रस्त्याच्या कडेला किंवा रिकाम्या जमिनीमध्ये हे बेसिकली इट इज फाउंड. शेतात आलं तर लोक तोडून टाकतात, काढून टाकून देतात, ठेवत नाही कोण. ओके, आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स रिलिजियस, म्हणजे देवाला वाहिलं जातं. तुम्ही जर हनुमानचे काही जण भक्त असतात, तर हनुमानाला ही जी माळ करून हनुमानाला हे देतात, हनुमाच्या गाड्यामध्ये घालतं जातं. सो इट इज फॉर द रिलिजियस पर्पज. ओके, आणि मेडिसिनल, मेडिसिनल मध्ये काय आहे, ह्याचा जो चीक आहे मिल्की सबस्टन्स, इट इज एक्स्ट्रॅक्टेड अँड द क्रीम्स आर प्रिपेअर्ड, कॉस्मेटिक क्रीम्स आर प्रिपेअर्ड, आयुर्वेदिक क्रीम्स. सो इट इज युजफुल फॉर स्किन डिसीज, क्युरिंग ऑफ स्किन डिसीजेस. जे स्किन डिसीजेसचा प्रॉब्लेम आहे तो क्युअर करण्यासाठी ह्याचा जो चीक आहे तो काढायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि आयुर्वेदिक जे कॉस्मेटिक्स आहेत, ओके, प्रोडक्ट त्याच्यामध्ये वापरलं जातं. ओके, रुई.
तर तिचं पान दिसतंय तुम्हाला मोठ्याच्या मोठं पसरट आणि हे पांढऱ्या कलरचे तिचे फ्लावर दिसत आहेत. त्यानंतर नेक्स्ट बीड आहे जर्मन काठा. ओके, जर्मन काठा. ठीक आहे. लाईफ सायकल अॅन्युअल 3 to 3.5 months. बॉटनिकल नेम ओके अँथोस्पिरियम हिस्पेडियम. ओके, अँथोस्पेरियम हिस्पेडियम बॉटनिकल नेम आहे. इंग्लिश नेम आहे सँडबूर. ओके, तर रेशीम काठा, काठा ह्या नावावरूनच कळतं मराठीमध्ये काठा आपण ज्याला काय म्हणतो. तर त्याचं जे सीड तयार फ्लावरिंग नंतर ते विल हॅव्हिंग अ स्पाइक. ओके, इथं तुम्हाला फोटो मध्ये दिसतंय येलो कलरचे त्याच्या मागे स्पाइक अपेंडेजेस आहेत. त्यामुळे मग त्याला जर्मन काटा असं म्हणलं जातं. सीझन जो आहे इट इज अ खरीप सीझनल क्रॉप वीड सॉरी प्रोपॅगेटेड बाय सीड अँड एचनीज. सीड अँड एचनीज. एचनीज म्हणजे काय, हे जे तुम्हाला त्या पिवळ्या कलरचे टोक बाहेर पडलेले दिसतात एचनीज ज्याला म्हणलं जातं, त्याच्या थ्रू सुद्धा ते रिग्रो होऊ शकतं. आय हॅव एक्सप्लेन व्हॉट इज द ऍट द टाइम ऑफ प्रोपॅगेशन लेक्चर. प्रोपॅगेशन तुम्हाला सांगितलं होतं मी एचनीज म्हणजे काय असतं. तर एक्सटेंड आपण एचनीज म्हणतो. ओके, तर क्रॉप ऑस्ट्रेटेड वेस्टलँड रोड साइड. ओके, रस्त्याच्या कडेला रोड साइड किंवा मक्यामध्ये पण येतो जर्मन काठा. पाक थोडस मोठं आणि पसरट असते. ओके, ठीक आहे. आणि स्टेम जर बघितली तुम्ही व्यवस्थित तर त्याच्यावर एक बारीक पांढऱ्या कलर केसाची बारीक अशी ग्रोथ दिसते तुम्हाला. ठीक आहे, व्हाईट कलर हेअरची ग्रोथ. ठीक आहे, आणि पान अतिशय पसरट आहे. आणि जर मिडरिप बघितली पानाच्या खालची त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक बारीक पांढऱ्या कलरची अशी एक हेअर ग्रोथ दिसते आहे. ओके, पान अतिशय पसरट आहे, ब्रॉड लिक्विड आहे जर्मन काठा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओसाडी. ओके, ओसाडी. ठीक आहे, लोकल नेम ओसाडी. लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, बॉटनिकल नेम ओके अर्जेंटीन कॉन्सिडीज. ओके, कॉन्सिडीज जरा प्रोनाउन्सिएशनला प्रॉब्लेम येतोय. कॉन्सिडीज. ओके, ठीक आहे. ॲग्रोटिकम बॅलिगोट इंग्लिश नेम आहे. ॲग्रोटेकम बॅलिगॉट. सीझन खरीप सीझनचे वीड आहे. प्रोपॅगेटेड बाय द सीड. सीड थ्रू प्रोपॅगेट होते. ओके, आणि क्रॉप ऑस्ट्रेटेड खरीप क्रॉप्स मध्ये दिसून येतं ओसाडी. आता ओसाडी ओळखायचं कसं, त्याच्या फ्लावरच्या कलरवरनं. इट विल हॅव्हिंग अ लॅव्हेंडर कलर, ब्ल्यूइश लॅव्हेंडर कलर. ते जर फुलाचा कलर बघितला तर तो निळसर लॅव्हेंडर कलर आहे. आणि पान बघा तुम्ही, आपलं जे खाऊचं पान असतं, आपण पान जे खातो म्हणजे जेवल्यानंतर पानं खातो ना, तर तसंच सेम पसरट पान आहे. फक्त खाऊच्या पाण्यापेक्षा थोडंसं डार्क आहे. बाकी मार्जिन बिर्जिन किंवा त्याचा शेप बघितला तर आपलं खाऊचं पान कसं असते तसंच आहे. आता एक मान्य करतो मी, खाऊच्या पान एवढं मोठं नसते, लहान असतं, पण शेप सांगितलं मी तुम्हाला. इथं इमेज पीपीटी मध्ये स्ट्रेच दिसल्यामुळे थोडीशी मोठी होती ओसाडी. ओके, ठीक आहे. तर फ्लावरचा जो लॅव्हेंडर कलर आहे त्याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चिकटा. लोकल नेम चिकटा. ओके, लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, आणि बॉटनिकल नेम बिंडन पिलोसा. ओके, बिंडन पिलोसा बॉटनिकल नेम. इंग्लिश मध्ये बेगर स्टिक्स म्हणलं जातं. ओके, बेगर स्टिक्स. सीझन आहे रब्बी. रब्बी सीझन मध्ये दिसून येतं चिकटा. प्रोपॅगेटेड बाय द सीड. ओके, आणि क्रॉप असोसिएटेड म्हणजे रोड साइडला किंवा रस्त्याच्या कडेला हे बऱ्याच वेळा दिसून येतं. हे ओळखायचं कसं, तर ह्याचा जो पिवळ्या कलरचा फ्लावर आहे, शेंड्या पिवळ्या कलरचं फ्लावर दिसून येतं, त्याच्यावरनं यू कॅन इझिली आयडेंटिफाय दॅट इज इट इज अ चिकटा. ओके, त्याच्यावरनं तुम्हाला कळून येते की हे चिकटाचा आहे ती. ओके, बेंडन पिलोसा चिकटा. ओके, यात एक्सप्लेन करण्यासारखं काही जास्त नाही. या येलो कलरच्या फ्लावरवरनं तुम्हाला ते आयडेंटिफाय करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वीड आहे माका. लोकल नेम आहे माका. ओके, लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, अॅन्युअल म्हणजे 3 ते 3.5 महिन्यामध्ये लाईफ कम्प्लीट करतो. इक्लेप्टा एरिटा. इरिटा इक्लेप्टा एरिटा. सीझन आहे खरीप सीझन. खरीप सीझन मध्ये दिसून येतं माका. मका नव्हे माका. प्रोपॅगेटेड बाय सीड अँड एचनीज. ओके, सीड आणि एचनीज. एचनीज म्हणजे काय आहे ऑलरेडी एक्सप्लेन इन प्रोपॅगेशन लेक्चर. क्रॉप असोसिएटेड राईस, जवार, वॉटर चॅनल ऑर ग्राउंडनट.
माका कुठं दिसून येतो? रस्त्याच्या कडेला, सॉरी, राईस, जवार, वॉटर चॅनल, पाण्याच्या पाठामध्ये, ज्वारीमध्ये, भातामध्ये किंवा भुईमुगामध्ये. मेडिसिनल यूज आहे याचा, हेअर ऑइल. तर माका जे आहे हे कसं ओळखणार तुम्ही? तर ह्याचं जे फ्लावरचे जर पेटल्स बघितले, ओके, पेटल्स पाकळ्या जर बघितल्या, तर सूर्यफुलाच्या पाकळ्याचा जसा शेप असतो तसंच याचा शेप आहे. ओके, आणि सूर्यफुलाचं जसं मध्ये कॅप्सूल असते मोठं, तसंच ह्याचं आहे, पण थोडंसं लहान आहे. तर सनफ्लावर सारखं दिसतं, 100% म्हणणार नाही मी, पण त्याच्यासारखा शेप आहे. तुम्हाला ओळखायला सोपं जावं म्हणून मी उदाहरण देतोय. आणि पान जर बघितलं, रुंद आहे, लांब लचक आणि पॉइंटेड टोक आहेत त्याची. ओके, माका. तर माकापासून तेल काढलं जातं आणि हेअर ऑइल्स जे आपण डोक्याला तेल लावतो, म्हणजे वाटिका असेल किंवा इंदुलेखा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्याच्यामध्ये ह्याचं तेल मिक्स केलं जातं कोकोनट ऑइल मध्ये. इट इज हॅव्हिंग अ मेडिसिनल यूज, म्हणजे केसांच्या वाढीसाठी चांगलं असते. तर माका हॅव्हिंग अ मेडिसिनल यूज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पाथरी. ओके, पाथरी, नेम पाथरी. लाईफ सायकल अॅन्युअल, 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे याची लाईफ कम्प्लीट करतं. बॉटनिकल नेम एकलेप्टस रुमेसिनिटा. ओके, इकलेप्टस रुमेसिनिटा. ओके, सीझन जो आहे तो खरीप आणि रब्बी. पाथरी जी आहे ती खरीप मध्ये पण आणि रब्बी मध्ये पण दोन्ही सीझनला दिसून येते. प्रोपॅगेटेड बाय ॲचनीज. आता हे तुम्हाला ॲचनीज क्लिअर दिसत आहेत. या हिरव्या पानाच्या जवळ बघा, अशा काड्या 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 पिवळ्या दिसत आहेत का? हिरव्या कलरची पान, आणि त्याच्या साईडनं तुम्हाला एक पिवळ्या पिवळ्या भरपूर काड्या दिसत आहेत, त्याला म्हणायचं ॲचनीज. ओके, आणि ते जर तुटून पडलं किंवा खुरप्यानं भांगलताना जे जर तुटलं, तर ते तुटलं त्या पीस पासून पुन्हा पाथरी उगवून येऊ शकते. ओके, तर ह्या ॲचनीजनं रिप्रोडक्शन आहे, म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे पाथरीचं. क्रॉप असोसिएटेड राईस, जवार, ग्राउंडनट, व्हेजिटेबल. राईस असेल, ज्वारी असेल, ग्राउंड व्हेजिटेबल असेल, ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा उगवून येतं, म्हणजे सगळ्याच क्रॉप मध्ये येतं बरं का. हे काही एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट लीफ ऑर व्हेजिटेबल, म्हणजे हिरवी पाल आहे तो लोक ह्याच्यात शेतामध्ये जेवायला बसताना तोंडी लावायला खातात, म्हणजे ऍज अ सलाड तुम्ही असं म्हणू शकता, सलाड टाईप. म्हणजे शेतात आपण जेवायला बसलोय, मग लोक जशी लोणचं किंवा पापड तोंडी लावायला घेतात, तसं शेतात बसली का नाही, हे विळू पडतात आणि ह्याचा जो हिरवा पाला आहे तो जेवता जेवता हा तोंडी लावायला खातात. म्हणजे याची काय भाजी बनवून बसत नाही कोण, डायरेक्ट खातात. ओके, मी पण बऱ्याच वेळा शेतामध्ये हा खाल्लेला आहे. ठीक आहे, तर लिपी व्हेजिटेबल आहे. ओके, आणि जनावराला फॉडर म्हणून पण आहे. जनावर जे आहेत हे जे आहे हे फॉडर पर्पज चाऱ्याचं पण आहे. ओके, पाथरी. तर ह्याच्या पानावर ओळखायचं, पान जे असते ती अशी लांबडी असतात आणि स्पिरेटेड मार्जिन, कर्व कशी कापलेली असतात पानं, तशी आधार अशी कट केलेली पानं असतात. काँग्रेस. ओके, द वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर वीड. ओके, जगामध्ये असा कुठला माणूस नसेल किंवा असेल एखादा, पण खूप कमी, की ज्याला काँग्रेस ओळखलं नसेल. जसे हिरो हिरोईन्स किंवा क्रिकेटर्स किंवा स्पोर्ट्स पर्सन जसे फेमस असतात, तसं जगामध्ये काँग्रेस फेमस आहे. वीडच असं आहे की सगळ्याला माहित आहे. ओके, अख्ख्या वर्गात असं एक पण पोरगी किंवा पोरगी नसेल की ज्यानं काँग्रेस बघितला नसेल. इतका प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्याच्या कडेला, शेतामध्ये, बांधामध्ये, कॉलेजच्या आजूबाजूला, बिल्डिंगच्या आजूबाजूला, जिकडं तिकडं जळी स्थळी काष्टी पाषाणी अख्ख्या देशात, इव्हन इनके जगामध्ये पण बऱ्याच ठिकाणी काँग्रेस तुम्हाला दिसून येतो. काँग्रेस इज द मोस्ट फेमस वीड, म्हणजे निगेटिव्हली फेमस. ओके, आता काँग्रेसचं काय जास्त सांगायची गरज नाही, सगळ्यांनी बघितलं असेल. पार्थेनियन हिस्टोरिपोरस अॅन्युअल वीड आहे, 3-3.5 महिने राहतं, पुन्हा फुटून पुन्हा उगवून येतं, वर्षानुवर्ष शेतामध्ये असते तसं पाहायला म्हणलं तर. ओके, पानं दिसतातच, सगळ्यांना माहितीच कशी आहेत ती पानं. फ्लावरचा कलर व्हाईट असतो. काँग्रेसला चटक चांदणी पण म्हटलं जातं मराठीमध्ये. ओके, आणि प्रोपॅगेटेड बाय सीड्स. ऑल क्रॉप, रोड साइड, वेस्टलँड, रस्त्यात, क्रॉप, शेतात, घराच्या बाजूला, ग्राउंडवर, जिथं पाहिजे, जिथं नको पाहिजे नको तिथं सुद्धा उगवून येतं. आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट एकच आहे, कंट्रोल ऑफ निमॅटोड. जर एखाद्या शेतामध्ये निमॅटोड असेल आणि त्यात जर काँग्रेस उगवून आलं, तर त्याच्यामध्ये जो ॲलोपॅथिक इफेक्ट आहे, तुम्हाला मी ॲलोपॅथी लेक्चर शिकवलेलं आहे, हार्मफुल इम्पॅक्ट ऑफ केमिकल और रूट एक्सक्लूड्स ऑन द सॉइल, दॅट इज नोन ॲज ॲलोपॅथिक इम्पॅक्ट.
तर तो मी तुम्हाला शिकवला ऑलरेडी लेक्चर मध्ये. तर निमॅटोड कंट्रोल करतात सॉइल मधले, जसं आपलं झेंडू आहे ते पण कंट्रोल करतं. तर काँग्रेस काही जास्त सांगायची गरज नाहीये, विद्यार्थ्यांनी तुमच्यापैकी सगळ्यांनी हे पाहिलंच असतील. म्हातारी, तुम्ही लहानपणी किंवा आता सुद्धा खेळला असाल म्हातारी म्हातारा, ह्याचे जे स्पाइन्स असतात ते आपण फुकतो आणि ते हवेत तरंगत 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 लांबपर्यंत उडतं. ओके, तर लहानपणी आपण खेळता असताना अननोईंगली म्हणजे अजाणतेपणी आपण हे जे वीड होतं ते डिस्क्रिमिनेट करत होतो. तुम्ही मी लहानपणी सगळंच हातात घ्यायचं फुकायचं, म्हणजे हवेत तरंगत, मग लोकांना म्हणजे मुलाला छान वाटतं लहान मुलांना. तर म्हातारी, त्याला म्हातारी म्हणतात लोकल नेम. ओके, सोनेचस ॲडव्हान्सिस, ओके, सोनोचस ॲडव्हान्सिस म्हातारी. लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, अॅन्युअल. ओके, साऊथ हस्टेल ज्याला म्हणलं जातं, शक्यतो रब्बी सीझन मध्ये उगवून येतं. प्रोपॅगेटेड बाय ॲचनीज. ओके, क्रॉप असोसिएटेड पीस व्हेजिटेबल ऑर गार्डन लँड, म्हणजे वाटाण्यामध्ये भाजीपाल्यामध्ये किंवा गार्डन लँड्स मध्ये पण दिसून येतं. कॅटल फीड, जनावरांचा चारा पण आहे, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स मध्ये जनावरांचा चारा म्हणून पण वापरलं जातं. हे ओळखायचं कसं, तर ह्याचा फ्लावरचा कलर बघा येलो आहे आणि हे सीड काय झालं तर समजतेच. तर हे जे सीड आहे ह्याला जे पांढरं पांढरं पांढरे पांढरे तुम्हाला कापसासारखे धागे दिसतात, हे कशासाठी आहे? द सीड ऑफ वीड शुड बी फ्लोट इन एअर. The weed seed should be float in air and it should be disseminated into the environment. म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागेवर डिसिमिनेट होण्यासाठी हे त्याला एक्सटर्नल अपेंडेजेस दिलेले आहेत की ज्यामुळं हवेवर तरंगत राहतं. ओके, म्हातारी. त्यानंतर म्हातारा. ओके, म्हातारी आणि म्हाताऱ्यामध्ये प्लांटच्या ग्रोथ स्टेजेस मध्ये किंवा पानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात ठेवा पोरांनो. हे काय, हे जर पानं बघा, फ्लावरचा कलर व्हाईटिश आहे आणि प्रिव्हियसची पुन्हा एकदा स्लाइड दाखवतो. ह्याच्या फ्लावरचा कलर येलो आहे म्हातारीच्या आणि म्हाताऱ्याचा पांढरा आहे. ओके, फ्लावर कलर वरनं कळतोय तुम्हाला. आणि म्हातारीचं सीडची साईज लहान आहे, म्हातारा जो आहे त्याची सीडची साईज मोठी आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला म्हातारी आणि म्हातारा हा जो आहे तो समजणार आहे. ओके, म्हातारा पानं बघा इंटरेस्टिंग आहे, वेगळ्याच पद्धतीचं पानाचा शेप आहे, टोके असल्यासारखा शेप आहे. म्हातारा सोनेचिकस ओलॅरिसस. ओके, सोनिकस ओलॅरिस, साऊथ हस्टेल, दोघांना पण इंग्लिश मध्ये एकच नाव आहे, वेगळं नाहीये. लाईफ सायकल अॅन्युअल आहे. सीझन रब्बी सीझनचं वेळ आहे, खरी ते पण रब्बीचं होतं, म्हातारी पण आणि म्हातारा पण तेच आहे. प्रोपेगेटेड बाय ॲचनीज आणि टी व्हेजिटेबल गार्डन लँड्स आणि कॅटल फीड चारा म्हणून पण वापरतात. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्याचं पण सेम आहे, व्हाईटिश कलर अपेंडेजेस. तर ह्याला जे पांढरी पांढरी केस दिसत आहेत, आता लोकांचं वय झालं, आपल्या घरचे आजी आजोबा असतील किंवा वय होतं कुणाचं, वय झाल्यानंतर आपले केस पिकतात. आपली तरुण वयात केस काळे असतात, म्हातारी व्हायला लागलो आपण, वय वाढायला लागलं, 50-55 वय व्हायला लागलं, केस आपले पिकतात आणि पांढरे होतात. त्याच्यावरनं ग्रामीण भागातल्या लोकांनी त्याला नाव दिलंय का की त्याला अशी पांढरे पांढरे केस दिसतात म्हणून त्याला म्हातारा आणि म्हातारे नाव दिले. कळलं का? म्हणजे त्याच्या सीडच्या जे एक्सटर्नल व्हाईटची ग्रोथ दिसते अपेंडेजेस, त्याच्यावरनं लोकांनी पांढऱ्या कलर असल्यामुळे केसासारखं दिसल्यामुळं त्याला म्हातारा आणि म्हातारी नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वीड आहे एकदांडी. ओके, लोकल नेम आहे एकदांडी. लाईफ सायकल ह्याची पण अॅन्युअलच आहे. बॉटनिकल नेम आहे ट्रायडॅस प्रोकिम्बिन्स. ओके, बॉटनिकल नेम जे आहे ते आहे ट्रायडॅस प्रोकिम्बिन्स. सीझन जो आहे तो खरीप आणि रब्बी आहे. ओके, खरीप आणि रब्बी सीझन आहे. प्रोपॅगेटेड बाय सीड्स अँड ॲचनीज. ओके, ह्याचं जे प्रोपॅगेशन आहे ते सीड्स आणि ॲचनीज. ॲचनीज म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं एकदांडी, ह्याच्यावरनं नावावरून तुम्हाला कळलं पाहिजे एकच लांबडी दांडे आणि त्याला एकच फ्लावर येतं म्हणून त्याला म्हणतात एकदांडी. फोटोमध्ये तुम्हाला दिसतेच एक लांब अशी दांडी आहे आणि त्याला एकच फ्लावर येलं, त्याला एक दांडी म्हणतात. ओके, खरीप आणि रब्बी मध्ये येतात ट्रायडॅस प्रोकिम्बिन्स आणि फ्लावरचं जे येलोविश कलर आहे आणि व्हाईटिश पेटल्स आहेत, त्याच्यावर यू कॅन आयडेंटिफाय यू, त्यामुळे तुम्हाला कळू शकतं. मेडिकल मध्ये ट्रीटिंग फ्रेश वाउंड, जर तुम्हाला शेतामध्ये काम करताना लागलं, कापलं, तर तिथं त्याचा रस लावला तुम्ही त्या भागावर लागलेल्या, तर तुमचं ते दुःख आहे किंवा त्याचं जे रक्त जे बाहेर येतंय ते थांबवतं एक दांडी. सो इट विल हॅव्हिंग सम मेडिसिनल प्रॉपर्टीज, थोड्याशा
मेडिसिनल प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वेड आहे गोखरू. तर बघा, गोखरू लाईफ सायकल आहे अॅन्युअल. झॅन्थियम स्ट्रॅमियम त्याचं बॉटनिकल नेम आहे. इंग्लिश नेम आहे कुकुलबूर. ओके, कॉकरबूर व कुकुलबूर. सीझन आहे खरीप सीझन. ओके, प्रोपॅगेटेड बाय द सीड, सीड थ्रू प्रोपॅगेटेड होते. हे गोखरू वेस्टलँड बर्ड्स ऑर रोड साइड, रस्त्याच्या कडेला दिसून येतं. ह्याचं जे पान आहे ना, पान ते वेलवेट सारखे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि मऊ असते. ओके, पान जे आहे ना तुम्ही जर टच केलं का नाही, वेलवेट सारखं एकदम सॉफ्ट आणि मऊ कापसासारखं लागतं. ह्याचं जे सीड दिसतंय ह्याला स्पाईन आहेत, काटे आहेत, काटे. तर ज्यावेळेस जनावर किंवा माणसं शेतात चालत जातात त्यावेळेस हे जे काटे आहेत ना ते तुमच्या कपड्याला चिकटतात किंवा जनावरांच्या केसामध्ये चिकटतात. आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण गेलो आणि आपल्या अंगाला हे चिकटले आपण झाडून टाकतो आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते डिसिमिनेट होतं. ओके, गोखरू. ठीक आहे, गोखरू कसं ओळखायचं तर ह्याला जे काटे आहेत पहिलं हिरव्या कलरचे दिसतं तिकडं, मॅच्युअर झाला त्याला ब्राऊन कलर येतोय आणि हा ब्लॅक कलरचं सीड दिसतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीनं यू कॅन आयडेंटिफाय द गोखरू. त्यानंतर नेक्स्ट आहे चंदन बटुआ. ओके, चंदन बटुआ. ओके, तर चंदन बटुआ. ओके, चिनोपोडियम अल्बम. चिनोपोडियम अल्बम त्याचं बॉटनिकल नेम आहे. पान बघा कसं पसरट आहे आणि टॅपरिंग टुवर्ड द एंड, एंडला टोकदार म्हणतात थोडस. आणि त्याला दात 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 असतात सेरेटेड. इंग्लिश मध्ये त्याला डॉग्स टूथ म्हणतात, कुत्र्याचे दात, डॉग्स टूथ. ओके, सीझन आहे रब्बी सीझन. रब्बी मध्ये येतं चंदन बटुआ, चिनोपोडियम अल्बम. प्रोपॅगेटेड बाय द सीड, सीड थ्रू प्रोपॅगेट होते. आणि क्रॉप असोसिएटेड आहे रब्बी क्रॉप. ओके, रब्बी क्रॉप्स मध्ये दिसून येतं. इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट. ओके, लिफी व्हेजिटेबल्स फीडिंग फॉर द अॅनिमल, भाजीपाल्याचं आहे. ओके, आणि लोक खातात आणि जनावराला हिरवा चारा म्हणून पण देता येतो. चंदन बटुआ, चिनोपोडियम अल्बम. त्यानंतर नेक्स्ट येतं केणा. ओके, केणा बघा किती छोटस लहान एकदम फ्लावर आहे, लॅव्हेंडर कलरचं. कलरचं आहे आणि पान जे आहे ते होतात विथ हॅव्हिंग समॉट लीफ दिसतात, जाड खडची दिसतात, थिक लीफ असतात छोट्याशा. केणा, कॉमनिलिया बेंगालॉन्सिस, बॉटनिकल नेम आहे कॉमनिलिया बेंगालॉन्सिस. लाईफ सायकल आहे अॅन्युअल. ओके, आणि इंग्लिश नेम आहे डे फ्लावर. डे फ्लावर, दिवसाचं फुल. ओके, खरीप सीझन मध्ये दिसून येतं बऱ्यापैकी. प्रोपॅगेटेड बाय द सीड, सीड थ्रू प्रोपॅगेटेड. क्रॉप असोसिएटेड सगळ्या सीझन्स मध्ये. ओके, हे दिसून येतं. आणि जनावराला चारा म्हणून फॉर फीडिंग फॉर द अॅनिमल्स म्हणून सुद्धा हे वापरलं जातं. केणा, कॉमनिलिया बेंगालॉन्सिस. ओके, ह्याची जर स्टेम बघितली तर थोडीशी ग्रीनिश ब्राउनिश कलरच्या शेप मध्ये आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट येतं चांदवेल. चांदवेल, लोकल नेम आहे चांदवेल. लाईफ सायकल आहे अॅन्युअल, अॅन्युअल लाईफ सायकल आहे. कॉन्व्हॅल्युलस ॲव्हॅन्सिस, बॉटनिकल नेम आहे कॉन्व्हॅल्युलस ॲव्हॅन्सिस. ह्याला डिअर्स फीट म्हणतात. डिअर्स फूट, हरणाचा पाय इंग्लिश मध्ये नेम आहे. आता वेल म्हणजे काय असणार आहे, ते जमिनीवर पसरणार आहे. तिथं क्रिपिंग पेरनियल, क्रिपिंग अॅन्युअल, जमिनीवर पसरते. हे दिसतेच तुम्हाला जमिनीवर पसरलेलं आहे. आणि जर फ्लावर बघितलं तुम्ही तर एखादी छत्री उघडल्यानंतर कसं दिसतं, पूर्ण येलो व्हाईट कलरचं फ्लावर आणि येलो कलरचं जे मिड्रिप आहे मध्य आहे त्या फ्लावरचा तो आहे. तर पांढऱ्या कलरचे छत्रीसारखे उमललेली फुलं, ह्याच्यावर तुम्हाला चांदवेल, कॉन्व्हॅल्युलस ॲव्हॅन्सिस ओळखता येतं. रब्बी सीझनचं वीड आहे. सीड अंडर, सीड इज प्रोपॅगेटेड बाय अंडरग्राउंड प्लांट पार्ट. अंडरग्राउंड प्लांट पार्ट जे आहेत त्याच्या थ्रू ते प्रोपॅगेटेड होतं. ओके, कुठं कुठे येतं, वीट, ग्राम, पी, जवार, शुगर केन, गहू, हरभरा, वाटाणा, ज्वारी, ऊसामध्ये हे बऱ्याच वेळा येतं. म्हणजे ते काय करतं, प्लांटला गुंडाळतं. ओके, इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट. रूट्स अँड रायझोम्स आर पर्जिडेटिव्ह. ओके, रूट्स अँड रायझोम्स युज्ड ऍज अ पर्जिडेटिव्ह पर्पज. हे पर्जिडेटिव्ह काय आहे, बहुतेक पचायला सोपं, हलकं, अशा शब्दाचा शब्द आला असेल. ऍक्च्युअली मला एक्झॅक्ट मिनिंग माहित नाहीये, कळल्यानंतर मी वाटल्यास तुम्हाला मी पुन्हा एक्सप्लेन करेन.
नंतर येतं अमरवेल, अमरवेल, कस्कुटा रिफ्लेक्सा. ओके, फोटो अतिशय क्लीन आणि क्लिअर आहेत. पेरिडियल आहे. ओके, इट इज अ स्टेम पॅरासाइट ऑन लुसर, कोवर और नायजर. ओके, हे स्टेम पॅरासाइट आहे, झाडावर पण येत असं भाग नाही, येत नाही असं म्हणत नाही मी. ओके, तर आमर वेल ह्याचं नावच आहे आमर, म्हणजे ह्याला कधीही मृत्यू नाही. इट विल रिमेन इन टू द होस्ट, म्हणजे प्लांट म्हणजे होस्ट, इयर्स आफ्टर इयर. जोपर्यंत होस्ट जिवंत आहे तोपर्यंत जिवंत आहे, हे मरत काय नाही, म्हणून याला नाव दिले अमरवेल. कस्कुटा रिफ्लेक्सा, ज्याला इंग्लिश मध्ये आपण डोडार म्हणतो. ओके, ऑल सीझन किंवा वर्षानुवर्ष राहतं. सीड्स अँड स्टेम बाईट प्रोपॅगेटेड कसं होतं, ह्याचं जी वेल आहे ना, ह्याचा वेलीचा तुकडा जरी तुटला जाऊन पडला तर उगवून येतं किंवा सीडच्या थ्रू. स्टेम पॅरासाइट आहे. स्टेम पॅरासाइट म्हणजे काय, स्टेम आहे ना, स्टेम त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतं आणि ग्रोथ होतं किंवा डेव्हलपमेंट करतं. ओके, अमर वेल, ह्याला वेली आहेत. त्यानंतर उंदीर काणी, उंदीर काणी. ओके, लोकल नेम उंदीर काणी. लाईफ सायकल आहे ऍन्युअल. ओके, ऍन्युअल लाईफ सायकल आहे. ओके, मेमरीनिया इमर्जिनेटा, मेमरीनिया इमर्जिनेटा. ओके, खरीप सीझन प्रोपॅगेटेड बाय सीड. ओके, क्रॉप ऑफ सेटेड वेस्टलँड और ब्लॅक सॉइल, ब्लॅक सॉइल मध्ये दिसून येतं. हे जे उंदीर काणी आहे, हे बघा, उंदीर जसं छोटा छोटा असतो बारकं, आणि उंदराची कानं पण बारकी बारकी असतात. उंदीर काणी, तर उंदराची जी कानं जशी लहान लहान असतात तसं ह्याचं पानाचा शेप असतो, आणि कानं जशी उंदराची अपराईट असतात उंच असे समोर, तशी ह्याची पान जे आहे ना ते फोल्डेड अपराईट आहे, पसरट नाही. त्यामुळं उंदराच्या कानाचा जसा शेप असतो तसा याचा शेप असतो. ओके, म्हणून त्याला उंदीर काणी असं म्हणलं जातं. नंतर फेमस, नेक्स्ट वन फेमस वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड, जगामध्ये सगळ्यात अवघड वीड कंट्रोल करायला, दॅट इज लवाळा. ओके, लवाळा, त्याला आपण नागरमोथा पण म्हणतो. ओके, वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड दॅट इज लवाळा. ओके, त्याला आपण नागरमोथा पण म्हणतो. ठीक आहे, तर एकच मिनिट. ओके, तर लवाळा तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे, त्यात काय असं विशेष काय नाहीये की कधी बघितला नसेल किंवा काय, अशातला भाग नाहीये. लवाळा तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांनी पाहिलाच असेल. ठीक आहे, की आपल्या कॉलेजमध्ये पण किंवा आपल्या कॉलेजच्या शेतामध्ये पण बऱ्याच वेळा हा दिसून येतोय लवाळा. ओके, सो ऑल ऑफ यू हॅव सीन. ओके, सगळ्यांनी बऱ्यापैकी पाहिला असेल लवाळा. लवाळ्याच्या विषयी मी बरीच इन्फॉर्मेशन, आय हॅव गिव्हन लॉट ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड विथ द लवाळा. लवाळ्याच्या विषयी बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलीच गेलेली आहे. ओके, सायप्रस रोटुंडस, त्याला नागरमोथा पण म्हणलं जातं. ओके, पर्पल नट स्टेज, लवाळ्यामध्ये जर त्याच्या स्टेमचा कलर पर्पल असेल तर त्याला आपण पर्पल नट स्टेज म्हणतो. सीझन, ऑल सीझन, सगळ्या सीझन मध्ये लवाळा येतो, ज्या मुळांवर गाठी असतात. प्रोपॅगेटेड बाय सीड अँड स्टेम. ओके, सीड आणि स्टेम, स्टेमच्या ऐवजी ऍक्च्युली बल्ब हा शब्द आला पाहिजे होता, करेक्शन करेक्ट बोला. क्रॉप ऑफ सेटेड, सगळ्या शेतात वॉटर लॉगिंग कंडिशन मध्ये सगळीकडे उगून येतो लवाळा. ओके, लवाळाचा एक फायदा आहे बाबा, की लवाळाच्या जे गाठी आहेत त्याच्यात तेल काढलं जातं आणि ते जे आहे ते अगरबत्तीमध्ये वापरतात. हा एक मेडिसिनल यूज आहे लवाळ्याचा. ओके, आता लवाळा सगळ्यांनी बघितला असल्यामुळं जास्त काही सांगायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर नेक्स्ट जे येतं वीड, ते आहे दीपमाळ. नेक्स्ट जे वीड आहे ते आहे दीपमाळ. लाईफ सायकल आहे ऍन्युअल. ओके, अकॅलेप्टा इंडिका, अकॅलेप्टा इंडिका बॉटनिकल नेम आहे. कॉपर लीफ असं म्हटलं जातं. खरीप सीझन, खरीप सीझन मधलं वीड आहे. प्रोपॅगेटेड बाय द सीड, क्रॉप ऑफ सेटेड, वेस्टलँड कल्टिवेटेड फील्ड. ओके, तर दीपमाळ, आता जर तुम्ही बघितलं आपल्या गावामध्ये देवळाच्या बाहेर काळ्या कलरचं एक टावर असतो, त्याच्यावर सणावाराला किंवा जत्रा यात्राला लोक पणत्या ठेवतात, म्हणजे ते उजळून निघतो. राईट साइड लेफ्ट साइड, राईट साइड लेफ्ट साइड असं एक काळ्या कलरचा एक टावर असतो, त्याला एक दगड असतात, त्या दगडावर लोक पणत्या ठेवतात आणि पणत्या पेटवल्या जातात. दिवाळीमध्ये असेल किंवा सणवार असतील किंवा यात्रा जत्रा असेल, ती दीपमाळ असते ना तशी याचा शेप आहे बघा. पानं आणि फ्लावरचा शेप बघा कसा आहे, अपराईट आहे. राईट साइड लेफ्ट साइड, राईट साइड लेफ्ट साइड, राईट साइड लेफ्ट साइड, त्याच्यावर ह्याला दीपमाळ म्हणतात. अकॅलेप्टा इंडिका.
ओके. त्यानंतर दुधाणी. दुधाणीमध्ये दोन प्रकार येतात, एक असते मीडियम आणि एक असते बारकी. दुधाणी. ओके. लाईफ सायकल आहे ऍन्युअल. इफोर्बिया हिरटा. ओके. आणि इंग्लिश नेम आहे गार्डन स्प्रग. गार्डन स्प्रॉग. सीझन खरीप सीझन. खरीप सीझन मध्ये दिसून येतं. खरीप रब्बी. क्रॉप प्रोपॅगेटेड बाय द सीड. सीडच्या थ्रू प्रोपॅगेशन होतं याचं. ठीक आहे. आता इथं त्याचं फ्लावर दिसतात गुच्छामध्ये. ओके. दुधाणी. क्रॉप ऑफ सेटेड आहे कल्टिवेटेड फील्ड अँड वेस्टलँड. वेस्टलँड मध्ये दिसून येतं, कल्टिवेटेड फील्ड मध्ये दिसून येतं. ओके. दुधाणी. ओके. इफोर्बिया हिरटा. आणि ही बघा छोटी दुधाणी. ओके. दुधाणी मीडियम किंवा स्मॉल दुधाणी ज्याला म्हणलं जातं. ओके. इफोर्बिया हायप्रोसिफोला. हायप्रोसिफोलिया. ओके. दुधाणी. तर याचं जे पान आहे ते लहान होतं. ऍन्युअल आहे, इंग्लिश नेम आहे स्प्रॉग. स्प्रग. सीझन येतं खरीप आणि रब्बी. खरीप आणि रब्बी सीझन मध्ये उगवून येतं. प्रोपॅगेटेड बाय द सीड. सीड्स प्रोपॅगेटेड होतात. ओके. व्हाईट 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 कलरचे फ्लावर दिसत आहेत. कल्टिवेटेड फील्ड आणि वेस्टलँड. ओके. कल्टिवेटेड फील्ड मध्ये किंवा वेस्टलँड मध्ये पण हे दिसून येतं. दुधाणी. छोटी आणि मोठी दोन्ही पण मी तुम्हाला दाखवली. त्यानंतर येते नेक्स्ट येते हजारदाणी. ओके. हजारदाणी. हजारदाणी मध्ये बघा पानं जी आहेत कशी एका लाईन मध्ये अरेंज आहेत. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट साईडला असतात. छोटीशी पानं असतात. लाईफ सायकल आहे ऍन्युअल. ओके. फायलॅन्थस निरुरी ह्याचं बॉटनिकल नेम आहे. फायलॅन्थस निरुरी ज्याला आपण हजारदाणी म्हणतो. ओके. इंग्लिश नेम आहे निरुरी. सीझन आहे खरीप सीझन. जशी चिंचेची पानं असतात ना, चिंचेच्या झाडावर छोटी छोटी पानं, तशी ह्याची पानं असतात. प्रोपॅगेटेड बाय सीड. क्रॉप असोसिएटेड. वेस्टलँड. खरीप क्रॉप्स मध्ये दिसून येतं. कॅटल फीड जनावरांचा चारा म्हणून सुद्धा वापरतात. तर बारीक बारीक छोटी पानं हे जो वैशिष्ट्य आहे हजारदाणीचं. त्यानंतर नेक्स्ट बघा गारवेल किंवा बेशर्मी. गारवेल किंवा बेशर्मी. बघा फुलाचा कलर. गुलाब फिका आहे त्याच्यासमोर. गुलाब असला क्वालिटी कलर आहे. लक्षामध्ये आपण काय नाव दिलंय बेशर्मी आणि गारवेल. आणि इंग्रजांनी काय नाव दिलंय बघा इंग्लिश नेम मॉर्निंग ग्लोरी. म्हणजे आपल्यापेक्षा इंग्रज हुशार आहे ती. कसला कलर क्वालिटी कलर आहे. तुम्ही एक फुला असं मला दाखवा. ते गुलाब फिलाब नवीन लोकांना तुम्हाला आवडतो ना गुलाब लाल भडक भंगार. त्यापेक्षा हे बघा कसं दिसतंय खतरनाक कलर आहे. एकदम लाल पिंकिश शेड. खाली व्हाईट कलर. खाली लॅव्हेंडर कलर. क्लास फ्लावर आहे. मला याचं फुल लय आवडले. एक नंबर फुल आहे. गारवेल किंवा बेशर्मी. मॉर्निंग ग्लोरी. ओके. ठीक आहे. इपोमिया पॉर्सोपिया. पॉर्सोपिया हे जे आहे ना गारवेल किंवा बेशर्मी हे वड्यात दिसतं. वड्यात. ओढा रस्त्याच्या कडेला असं झुडपासारखं असते मोठ्याने मोठं. ओके. ओढ्यामध्ये झुडपाच्या कडेला रस्त्याच्या कडेला दिसून येतं. मॉर्निंग ग्लोरी. ऑल सीझन सगळ्या सीझन मध्ये दिसून येतं. प्रोपॅगेटेड बाय द सीड. वेस्टलँड ऑर रोड साइड. रस्त्याच्या कडेला किंवा वेस्टलँड मध्ये दिसून येते. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायड्रेला. हायड्रेला. लोकल नेम हायड्रेला. लाईफ सायकल आहे पेरिनियल. ओके. लोकल नेम आहे हायड्रेला. लाईफ सायकल आहे पेरिनियल. ओके. हायड्रेला व्हर्टिसिलेटा. हायड्रेला व्हर्टिसिलेटा. इट इज अक्वेटिक. हे पाण्यामध्ये असते. अक्वेटिक. इथं फोटोमध्ये पण दिसतंय तुम्हाला पाणी व्यवस्थित दिसणार नाही थोडस. हायड्रिला पेरिनियल आहे. वर्षानुवर्ष नदी नाल्या ओढ्यांमध्ये दिसून येतं. शक्यतो समुद्री वीड आहे. ओके. ऑल सीझन. प्रोपॅगेटेड बाय सीड. हायड्रिला. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे लाजाळू. बघा फ्लावरचा कलर कसला खतरनाक आहे. स्पाइक. लाजाळू. टच मी नॉट इंग्लिश मध्ये म्हणतात. याचं वैशिष्ट्य काय. ह्याला टच केलं की ज्यामध्ये प्रोटीन असतंय ते पानं गुंडाळून घेतं. इट इज अ डिफेन्स मेकॅनिझम. मिमोसिया पुडेसिया. पुडोसिया. टच मी नॉट. ओके. ह्याचा व्हिडिओ आहे ना युट्यूबवर आहे. मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन आपल्या टच मी नॉटचा. लाजाळूला काय नुसतं तुम्ही टच केलं की ते पानं मिटवलं. म्हणजे एखाद्या जनावरांना समजा ह्याचं पान खायला गेलं. एखादी शेरडी किंवा काय खायला गेलं आणि त्या शेरडीच्या तोंडाला टच झाला पानाला लगेच त्याची पानं फोल्ड होतात किंवा गुंडाळली जातात. मग शेरडी किंवा जनावर आहे ना ते भीतं एकदम घाबरतं या हल्ल्यामुळे आणि ते खात नाही. सो इट इज इट्स डिफेन्स मेकॅनिझम. हा त्याचा डिफेन्स मेकॅनिझम आहे लाजाळूचा. मिमोसिया पिडोनिसिया. प्रोपॅगेटेड बाय सीड. बघा फ्लावरचा कलर किती क्लास आहे. लॅव्हेंडर कलरचे फ्लावर्स आहेत. ओके.
खरीप सीझन मध्ये दिसून येतं प्रोपॅगेटेड बाय सीड वेस्टलँड ऑर रोड साइड, रस्त्याच्या कडेला किंवा रोड साइड मध्ये पण दिसून येतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बांडगुळ. ओके, लॉरॅन्थ स्पीसीज. बांडगुळ आपला शब्द मराठीमध्ये म्हण पण आहे बांडगुळ, म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जे जगतं त्याला आपण बांडगुळ म्हणतो. ओके. तर आपल्या कॉलेजमध्ये जी आंब्याची बाग आहे त्या आंब्याच्या बागेमध्ये भरपूर बांडगुळ आहेत. ओके. लोरॅन्थस ज्याला म्हणलं जातं इंग्लिश नेम आहे, पेरनियल आहे, वर्षानुवर्ष राहतात. इथं बघा मी फोटो टाकलाय, झाडावर उगून आलेला आहे. इट इज अ स्टेम पॅरासाइट, कम्प्लीट स्टेम पॅरासाइट. ओके. मँगो किंवा ट्रॉपिकल प्लांट मध्ये दिसून येतं. ओके. जर तुम्ही एका आंब्यामध्ये गेला आणि त्याच्यावर अशी जर झाडं दिसली, आता आंब्याची पानं सगळ्याला ओळखतात. ओके. तर हे पॅरासाइट आहे, म्हणजे आंब्याच्या झाडाच्या स्टेम मधनं अन्नद्रव्य आणि पाणी घेतं आणि त्याच्यावर जगतं. स्वतः काय उद्योग करत बसत नाहीये. इट इज अ पॅरासाइटिक वीड, दुसऱ्याच्या जीवावर जगतं. त्यानंतर आहे पाथरी. ओके. पाथरी, पेठारी, पाथरीच म्हणलं चुकून, पेठारी. अबलांटस इंडिकम, अबलांटम इंडिकम. लाईफ सायकल आहे ऍन्युअल लाईफ सायकल आहे. वेलवेट लीफ. ओके. इट इज अ खरीप सीजनल क्रॉप प्रोपॅगेटेड बाय सीड. खरीप सीझन आहे, प्रोपॅगेटेड बाय सीड. क्रॉप असोसिएटेड बर्ड्स ऑर वेस्टलँड. रस्त्याच्या कडेला मध्ये दिसून येतं बऱ्याच वेळा, रस्त्याच्या कडेला बर्ड्स किंवा वेस्टलँड मध्ये दिसून येतं. ओके. पेथरी किंवा पाथरी. त्यानंतर वाईल्ड भेंडी. ओके. भेंडी किंवा वाईल्ड भेंडी. ओके. तर भेंडी सारखंच दिसतं, जशी आपली भेंडी असते तशीच ही भेंडी असते. लाईफ सायकल आहे ऍन्युअल. अबलामास्कस फ्लोरेसन्स. ओके. खरीप सीझन आहे, प्रोपॅगेटेड बाय सीड. जशी आपली भेंडी असते तशीच भेंडी दिसते. आपल्या भेंडीला आरा असतात, म्हणजे असे शिरा दिसतात, ह्याच्यावर शिरांची अख्खी गोल दिसते. बऱ्याच वेळा लोक फसतात. ओके. भेंडीमध्ये. ठीक आहे. तर वाईल्ड भेंडी, ठीक आहे, ऍन्युअल आहे, अबलामास्कस फ्लोरेसन्स. खरीप सीझन, प्रोपॅगेटेड बाय सीड. वेस्टलँड मध्ये पण दिसून येतं. ओके. भेंडी सारखं दिसतं, फक्त मध्य शिरा किंवा शिरा ह्या नसतात. ओके.